अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे जे आहेत ते समोर येत आहेत। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर 7 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती आरोपींना न्यायालयाने ठोठावली होती। उद्या जर आपण पाहिलं तर पोलीस कोठडी जी संपणार आहे आणि पुन्हा एकदा उद्या 8ही आरोपींना जे आहे ते न्यायालयात हजर केलं जाणार आहे। त्याच्या पूर्वसंध्येला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे असतील, त्यानंतर अमरावती पोलीस अधीक्षक जे आहेत ते विशाल आनंद या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाची चर्चा जी आहे ती या ठिकाणच्या पोलीस प्रशासनासोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत। गेल्या 7 ते 8 दिवसांपासून जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये परतवाड्यातील संपूर्ण हे प्रकरण गाजत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर रोज नवनवीन खुलासे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या प्रकरणाचा आढावा घेतलेला होता। त्यानंतर जर आपण पाहिलं तर पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मागील 15 ते 20 मिनिटांपासून पोलीस अधीक्षकांसोबत आणि या ठिकाणचे एसआयटीचे प्रमुख जे आहेत ते शुभम कुमार यांच्या सोबत जी आहे ती चर्चा जी आहे ते सुरू आहेत। पुरावे कसे गोळा करावे लागणार आहेत, कारण उद्या जे आहे ते संपूर्ण या 7 दिवसाचा तपास जो आहे तो न्यायालयासमोर पोलिसांना सादर करावा लागणार आहे। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं पोलीस कोठडी जी आहे ती वाढवून देण्याची मागणी देखील न्यायालयाकडे उद्या पोलीस करू शकतात। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं आज सर्व वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते अमरावतीच्या परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, परतवाडा, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।